तूही या स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होतीस आणि मग त्यावेळच्या नृत्य स्पर्धा आणि आत्ताचे रियालिटी शो एवढं काय झालं यामध्ये तुला काय फरक वाटतो? 2006 म्हणजे 10वी झाली होती पण तेव्हा. बुगी वुगी म्हणजे तेव्हा तर किती फेमस होतं. नाही रे, तुझ्या लहानपणापासून स्टार होते. नाही नाही, पण ते बुगी वुगी पण आईमुळे गेले होते मी. तिने जबरदस्ती केली होती मला आणि म्हणून ते पार्टिसिपेट केलं होतं. मनात फार काही नव्हतं की जायची इच्छा होती. आणि सॉरी, व्हॉट वॉज द क्वेश्चन? अनुभव कसा होता त्यावेळच्या स्पर्धा आणि आत्ताचे रियालिटी शो आहेत त्यामध्ये तुला काय काय फरक वाटतो? आता ना खूप वाढलेत रियालिटी शोज, त्यामुळे खूप रियालिटी शोज झाल्यामुळे त्यातली रियालिटी कुठेतरी कमी झाली असं मला जेन्युइनली वाटतं. आम्ही पण एका रियालिटी शोमध्ये होतो, आम्ही ॲज अ कपल परफॉर्म करत होतो तिकडे. सो तेव्हा कसं आपण खूप पॅशनेटली काहीतरी करतो की आपण आपलं 100% देतो, पण 100% देऊन सुद्धा जेव्हा समोरची कमेंट अशी येते की आय थिंक मला थोडं पॉलिटिकली करेक्ट मीच असतो म्हणून मध्येच मी असं कुठेतरी ऍक्च्युली. सो पण मला वाटतं की आता रियालिटी फार कमी झाली आहे. त्यामुळे मला स्पेशली रियालिटी शो बद्दल जे काही लहान मुलांचे असतात ना किंवा अगदी ते बघून फार ते वाईट वाटतं. कारण माझी मैत्रीण आहे, तिला मुलगी झाली आणि ती आता काय 8-9 महिन्यांची आहे आणि ती इतकी गोड आहे. म्हणजे प्रत्येक तिचा एक फोटोशूट केला तिने त्यांच्यासाठी आणि फेसबुकवर टाकला. तर अचानक सगळे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजचा फोन यायला लागला की तिला शूटिंगला वगैरे पाठवा. तिचा एक दिवस फोन आला, वैभव काय करू? म्हटलं 18 वर्षाची होईपर्यंत अजिबात तिला कुठे क्लासेसला पाठव, थिएटर करायला पाठव, कॅमेरा समोर येऊ देऊ नको म्हटलं. कारण ते ना कुठेतरी मला असं वाटतं त्यांचं इनोसन्स मरतो. म्हणजे आम्ही पण ज्या मुलांसोबत काम केलं ना, म्हणजे तो एक डोळ्यात एक ट्विंकल असतो ना किंवा एक असतं की मला बघायचं आहे. त्यांच्या डोळ्यात एक असं 18-19 किंवा 25व्या वर्षी तुमच्या डोळ्यात जी अशी कुठेतरी की मी पाहिल्या गोष्टी आणि ते एक जो ऍटिट्यूड असतो ना, तो खूप मला असं वाटतं ते बालपण मरतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन की 18-19 वर्षापर्यंत मुलं शिकू द्या, ते आर्ट एक्सप्लोअर करू द्या. त्याचं कमर्शियलायझेशन 18-19-20 पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत. मला जो निरागसपणा आहे लहान मुलांमध्ये तो तसाच राहू दे. त्यात जर मग तो ओव्हर कॉन्फिडन्स आला की मग ते मला पण नाही आवडत. आता पॉलिटिकली करेक्ट नाही बोललो मी अजिबात सगळं. खरं तर हा प्रश्न पूजासाठी आहे, पण ह्याचं उत्तर वैभव चांगल्या पद्धतीने देऊ शकतो की पूजा अनेकदा शांत, सुस्वभावी, अशी चांगली मुलगी अशी वाटते, पण ती खरंच तशी आहे की खोडकरी आहे? नाही, पूजा जशी दिसते तशीच आहे. म्हणजे अत्यंत तिला आम्ही युनिव्हर्सल आई म्हणतो. आम्ही नाही, तू म्हणतोस. कोणी मला म्हणते हा म्हणतो. पूजाचं कसं आहे, पूजाची चहा घ्या ना. पूजाचं कसं आहे, थँक्यू. ठीक आहे, आय एम सो सॉरी, आमचा जरा चहा आला इथे. द्या थँक्यू. ठेवा. हे मला फार आवडतात. जिम जॅम. थँक्यू. एक्स्ट्रीमली सॉरी, हे आम्ही सांगितलं नव्हतं, पण नाही आपण कंटिन्यू करूया. हा, सो काय नेक्स्ट क्वेश्चन. पूजा ती तशी शांत खूप आहे आणि तिला युनिव्हर्सल आई म्हणतो आम्ही. कारण त्याचं कारण असं आहे की पूजाचं ना नेहमी असतं की जेवलास म्हणजे कितीही एकदम टकाटक कपडे वगैरे, एकदा जानूमध्ये ती एकदम टकाटक कपडे आणि सगळे मुलं मुली असे बघत होते तिच्याकडे आणि नंतर ती प्रत्येकाला जाऊन जेवलात तुम्ही प्रत्येकाला नाही विचारत होते मी. माझा भाऊ आणि माझी बहीण होती, तिला विचारत. आणि तुझा आखीव रेखीव म्हणतात ना त्या कॅटेगरीमध्ये बसते. कारण आम्ही गोवामध्ये शूट करत होतो आणि तेव्हा शूटिंग झाल्यानंतर आम्ही जिमला जायचो. आता वॉर्मअप हा प्रकार जो असतो की कसंही करतो ना आपण, असं पूजा कशी करते वॉर्मअप बघा. म्हटलं पूजा डान्स, सगळे मुलं असे ट्रेडमिलवर धावतात आणि तिचा वॉर्मअप बघतात. मी जाऊन डान्स बघत असतात तुझ्याकडे, तू नको करूस व्यायाम तिकडे. तर पूजाचं सगळं असं एकदम परफेक्ट असं असतं की हाय कसे आहात, तशीच आहे ती. मी एकदा पूजाला म्हटलं तू खोटी वागतेस का पूजा, तू इतकं का असं गोड बोलते सगळ्यांची. तर मग नंतर आता कालांतराने काम केल्यानंतर मला असं जाणवलं की ती तशीच आहे.